सध्या जी तलाठी भरती आहे त्या तलाठी भरतीचा जो काही बदललेला पॅटर्न आहे त्यानुसार बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले आहेत की कोणत्या विषयामध्ये कुठपर्यंत आपण वाचन करायचं। कारण सुरुवातीला हा जो पॅटर्न होता हा पॅटर्न फार वेगळा होता तलाठी भरतीचा आणि आताचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न MPSC मध्ये ग्रुप सी मध्ये गेल्यामुळे लक्षात घ्या प्रचंड बदललेला आहे। तर ह्या पॅटर्नमध्ये नेमके काय बदल आहेत, तो पॅटर्न कसा आहे, एक्झाम कशी होईल, पेपर किती होतात याचं डिटेल डिस्कशन आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा प्रत्येक विषयाचे तुम्हाला एक्झॅक्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते टॉपिक करावे लागतील यावर आपण टप्प्याटप्प्याने व्हिडिओ बनवू। तर त्यामध्ये लक्षात घ्या आज आपण अर्थशास्त्र ह्या विषयावर डिस्कशन करणार आहे की एक्झॅक्टली अर्थशास्त्र ह्या विषयावर कोणते टॉपिक आपल्याला विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला कोणते टॉपिक वाचावे लागतील, त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही। कारण लक्षात घ्या अर्थशास्त्र हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण जातो, नेमकं कुठपर्यंत वाचायचं हे समजत नाही। त्यामुळे आज आपण डिस्कस करू की अर्थशास्त्रामध्ये नेमके तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहेत, बरोबर आहे। त्यापूर्वी थोडंसं आपण डिस्कस करू, लास्ट लेक्चरमध्ये जसं पाहिलं होतं की आता ही जी तलाठी भरती आहे ही तलाठी भरती पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 टप्प्यामध्ये होणार आहे, ठीक आहे। सध्या फक्त आपण बघतो की पूर्वपरीक्षा, मग पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे की ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील 100 गुणांसाठी की ज्याचा दर्जा पदवी राहणार आहे लक्षात। तर या पूर्वपरीक्षेला नेमका सिलेबस कोणता तो लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता बघा। जवळजवळ असे 8 टॉपिक आहेत। मग या 8 टॉपिकमध्ये जे अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे ठीक आहे ना, ते या अर्थव्यवस्थेवर नेमके कोणते क्वेश्चन्स आपल्याला येतात किंवा कोणत्या पॉईंट्सवर आपल्याला क्वेश्चन येतात याचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे बघा। मग अर्थशास्त्रामध्ये जसं की सिलेबसमध्ये आयोगाने दिले बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राज्यकोषीय नीती, तसंच अर्थसंकल्प, लेखा परीक्षण असे काही मोजके टॉपिक दिलेले आहेत। पण एक्झॅक्टली ह्या टॉपिकवर काय वाचायचं, समजा नॅशनल इन्कम म्हटलं आपण, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं, मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण कोणते टॉपिक केले पाहिजे लक्षात। आणि जेवढे टॉपिक इथे दिलेत एवढेच टॉपिक करणं आवश्यक आहे की याच्या व्यतिरिक्त पण काही प्रश्न येतात, काही वेगळे टॉपिकवर येतात, ठीक आहे ना। याचा डिटेल डिस्कशन आपण करू आणि नेमके कोणते टॉपिक तुम्हाला करावे लागतील बघा अर्थशास्त्र ह्या विषयामध्ये, ठीक आहे ना। तर जसं की लक्षात घ्या आपण पाहू आर्थिक नियोजन लक्षात। बघा आता काय होते की कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायचे येणाऱ्या तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेसाठी आणि इव्हन मुख्य परीक्षेसाठी सुद्धा, बरोबर आहे। आता होते काय, जो सिलेबस आपण आता बघितला होता तो आयोगाने दिलेला आहे, पण एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले हे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर त्यामधून तुम्हाला असे काही टॉपिक मिळतात बघा की शक्यतो ह्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत। मग बघा जसं की आपण असं म्हटलं आर्थिक नियोजन है ना, इकॉनॉमिक प्लॅनिंग, आपलं गव्हर्नमेंट जे प्लॅनिंग करत असते मग त्यामध्ये काय होते बघा पंचवार्षिक योजना तुम्हाला काय करायच्या आहे, चांगल्या करून घ्यायच्या, ठीक आहे ना, पंचवार्षिक योजना। त्यानंतर अर्थसंकल्प, वित्त आयोग आणि अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार असतात तर ते प्रकार तुम्हाला कन्सेप्च्युअली समजून घ्यायचे लक्षात। वित्त आयोग हा टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला नाही, बरोबर आहे, पण वित्त आयोगावर आपल्याला 100% लक्षात घ्या क्वेश्चन्स येत असतात, ठीक आहे। त्यामुळे नियोजन या चॅप्टरशी रिलेटेड पंचवार्षिक योजना, अर्थसंकल्प, वित्त आयोग आणि अर्थसंकल्पाचे जे प्रकार असतील त्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट असतील, त्यानंतर अर्थसंकल्पीय ज्या त्रुटी असतात हे कन्सेप्च्युअल तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या याचा अभ्यास करायचा। प्लस त्या अर्थसंकल्पामध्ये सध्या कोणकोणत्या प्रकारच्या त्रुटी लास्ट बजेटमध्ये जे सांगितलेले आहेत किंवा सर्वेमध्ये जे सांगितलेलं आहे याचं तुम्हाला डिटेल बघा वाचन करावं लागेल। हा झाला पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर आहे, म्हणजे सिलेबसमध्ये फक्त राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम एवढाच एक शब्द दिला, पण ॲक्च्युली त्याच्यावर प्रश्न येतात कुठे तर काही संकल्पना आहेत बघा, काही कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये बघा GDP म्हणजे नेमकं काय असते, GNP म्हणजे काय, NNP, पर कॅपिटा इन्कम याचा अर्थ काय असतो, पर कॅपिटा इन्कम कसं काढतात, म्हणजे हे सर्व जे आहेत हे राष्ट्रीय उत्पन्न काढण्याचे जे काही टूल्स आहेत तर हे टूल्स तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागतील, बरोबर आहे। आणि आपल्या देशाचा जो GDP आहे तो क्षेत्रनिहाय त्याचा वाटा, म्हणजे जसं की ॲग्रिकल्चरमधून किती GDP येतो आपला, त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरमधून किती येतो, इंडस्ट्रियल सेक्टरमधून किती येतो, ह्याचं तुम्हाला व्यवस्थित वाचन बघा याच्यामध्ये करावं लागेल, ठीक आहे ना। त्यानंतर वार्षिक वृद्धी दर म्हणजे काही वर्षाआधीचा किमान 5 वर्षापूर्वीचा जो वार्षिक वृद्धी दर आहे आपला, GDP ग्रोथ रेट किती आहे, ठीक आहे ना, तर ते तुम्हाला वर्षानुसार बघा GDP ग्रोथ रेट काय करावं लागेल तुम्हाला तो व्यवस्थित करावं लागेल। त्यानंतर जेव्हा अर्थसंकल्प आपला सादर केला जातो किंवा सर्वे येत असतो त्या सर्वे आणि अर्थसंकल्पामध्ये बघा GDP संदर्भात ज्या काही आकडेवारी दिल्या जातात त्या आकडेवारी आपल्याला करणं फार गरजेचं आहे। आणि त्यानंतर बघा वित्तीय तूट, ॲक्च्युली आता वित्तीय तूट तुम्ही अर्थसंकल्पामध्ये डेफिनेटली पाहू शकता, ठीक आहे ना। चला ओके, परकीय गुंतवणूक, फॉरेन इन्व्हेस्टमेंट,
मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्यायचं बघा, एक कॉन्सेप्च्युअल नॉलेज त्याचं घ्यायचं तुम्हाला है ना, किंवा काय नेमकं संकल्पना. त्यानंतर क्षेत्रनिहाय FDI गुंतवणूक देशांचा क्रम फार इम्पॉर्टंट आहे लक्षात. हे तर मी म्हणेल तुम्हाला की अगदी IMP इम्पॉर्टंट आहे यासाठी की देशांचा क्रम विचारला जातो की भारतामध्ये जे गुंतवणूक आहे, FDI म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय देशांनी आपल्या देशामध्ये केलेली गुंतवणूक, बरोबर आहे. ती वेगवेगळ्या टाईपची असते. त्याच्यामध्ये एक जी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याला आपण FDI म्हणतो. तर FDI अंतर्गत जी गुंतवणूक भारतामध्ये येत असते तर कोणकोणत्या देशातून सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणत्या देशातून आली, सेकंड, थर्ड, किमान पहिले 5 देश लक्षात. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की कोणकोणत्या क्षेत्रात ती इन्व्हेस्टमेंट आली, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आली, ठीक आहे ना, किंवा मग डिफेन्समध्ये आली, असे वेगवेगळे जे सेक्टर आहेत तर त्या सेक्टर वाईज कोणत्या क्षेत्रामध्ये FDI गुंतवणूक आलेली आहे, प्लस FDI गुंतवणुकीला कोणकोणते क्षेत्र गव्हर्नमेंटने खुले केलेले आहेत, त्यातही किती %. तर या संदर्भातलं एक डिटेल डिस्कशन तुम्हाला करावं लागेल, ज्याला आपण म्हणतो बघा परकीय गुंतवणूक लक्षात. नवीन आर्थिक सुधारणा, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. आता लक्षात घ्या, हे न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे आहे तर हे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं नाही, ठीक आहे ना, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. पण जी LPG पॉलिसी गव्हर्नमेंटने जाहीर केलेली आहे 1991ला, या LPG पॉलिसीचं तुम्हाला डिटेल डिस्कशन किंवा अभ्यास लक्षात घ्या करावं लागेल. कारण या LPG पॉलिसी अंतर्गत उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यामध्ये नेमकं गव्हर्नमेंटने 1991 नंतर इंडियन इकॉनॉमीमध्ये काय चेंजेस केले, त्या चेंजेस संदर्भात तुम्हाला इथं डेफिनेटली अभ्यास करावा लागेल, ठीक आहे ना. त्यानंतर भारताचा व्यापार लक्षात ना, भारताचा जो व्यापार आहे इतर देशांबरोबर, मग व्यापारविषयक धोरणं असतील, गव्हर्नमेंटने व्यापारविषयक कोणते धोरणं, जसे की सध्या भारताचं परकीय व्यापार धोरण असते बघा 5 वर्षासाठी, मग शेवटचं परकीय व्यापार धोरण जे आहे ना त्याचा अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे आपल्यासाठी, ठीक आहे ना. त्यामुळे व्यापारविषयक जी गव्हर्नमेंटची धोरणं आहेत, सर्वाधिक व्यापार म्हणजे भारताचा व्यापार हा कोणत्या देशाबरोबर होतो, मग त्याच्यामध्ये काय होते की त्यामध्ये तुम्हाला तो क्रम लावा लागेल, देशांचा क्रम. जसं की भारतातून सर्वात जास्त निर्यात कोणत्या देशामध्ये झाली, भारतात सर्वात जास्त आयात कोणत्या देशामधून झालेली आहे, त्यामध्ये सर्वात पहिला देश कोणता, दुसरा, तिसरा, ॲटलिस्ट असे 5 देश. हा क्रम मोस्ट इम्पॉर्टंट असतो बरं का. हा जो क्रम आहे ना हा फार महत्त्वाचा असतो. त्यानंतर व्यापार तोल म्हणजे काय ना, बॅलन्स ऑफ ट्रेड जे आहे तर बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे नेमकं काय असते, ठीक आहे ना. इव्हन व्यवहार तोल काय असतो, बॅलन्स ऑफ पेमेंट, ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या. इथे आपल्याला काय करावं लागतात, तुम्हाला याचा अभ्यास करावा लागतो, फार इम्पॉर्टंट आहे ते, ठीक आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे बघा बँकिंग एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, क्लिअर. आता मग बँकिंग महत्त्वाचं आहे बघा. बँकिंग हा चॅप्टर फार मोठा आहे, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये कोणत्या बीट्सवर क्वेश्चन्स येतात, त्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर RBI मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर आहे. बँकिंगवर पूर्वी जे प्रश्न येत होते अगदी 7-8 वर्षापूर्वी ते प्रश्न फार वेगळे आहेत आणि आताचे प्रश्न फार वेगळे आहेत. बरं, पूर्वी तुम्हाला बँकिंग हा चॅप्टर इतका मोठा होता की त्यामध्ये अदर बँकासुद्धा करावं लागायच्या, म्हणजे समजा HDFC बँक, ICICI बँक, ठीक आहे ना, ह्या बँकासुद्धा त्याच्या संदर्भात वाचावं लागायचं. त्यांचे मुख्यालय कुठे, त्यांचे संचालक कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, बरोबर आहे, अशा टाईपचं. पण सध्या नाही आहे. सध्या काय तर RBI मोस्ट इम्पॉर्टंट, शक्यतो RBIवर क्वेश्चन येतो, बरोबर आहे. RBIचं जे बँक धोरण आहे, ज्याला मौद्रिक धोरण म्हणतो आपण, की जे धोरण ठरवण्यासाठी RBIमध्ये एक स्पेशल समिती काम करते बघा, ज्याला मौद्रिक धोरण समिती म्हणतो आपण 2016ची. मग ती मौद्रिक धोरण समिती काय आहे, हे धोरण कसं ठरवलं जाते, या धोरणाचे नेमके टूल्स कोणते आहेत, ठीक आहे ना, म्हणजे साधनं कोणती आहेत, क्वांटिटेटिव्ह टूल्स, क्वालिटेटिव्ह टूल्स, बरोबर आहे. तर ते जे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं असतील, मग संख्यात्मक साधनं कोणती, मग ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, मग ते नेमकं त्याचा अर्थ काय होतो लक्षात. हे उदाहरणासह तुम्हाला काय करायचं व्यवस्थित समजून घ्यायचं बघा, ठीक आहे ना. त्यानंतर अनुसूचित बँका म्हणजे नेमकं काय, बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय, ह्या RBI ॲक्ट 1934च्या कायद्यानुसार कोणत्या शेड्यूलनुसार अशा प्रकारे तो दर्जा मिळत असतो, ज्याला शेड्यूल बँक म्हणतो आपण, ठीक आहे ना. बँकांचे विलिनीकरण हा एक चॅप्टर आता सध्या तुम्हाला काय होईल IMP ठरेल. कारण गेल्या 7-8 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या 7-8 साधारणतः 2017पासून बघा तुम्ही, है ना, 2017ला SBIमध्ये 6 बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन मोठ्या 10 बँका मर्ज करण्यात आलेल्या आहेत एकमेकांमध्ये. म्हणजे असं जे विलिनीकरण बँकांचं सुरू आहे सध्या, तर ते विलिनीकरण जे आहे ना कंप्लीट 2017पासून तुम्हाला पुढे आत्तापर्यंत जेवढे विलिनीकरण झालं बँकिंग क्षेत्रामध्ये, त्या विलिनीकरण तुम्हाला काय करायचं व्यवस्थित समजून घ्यायचं, ठीक आहे ना. व्यापारी बँका, सहकारी बँका यातील डिफरन्स नेमका काय असतो, है ना. ह्या 2 प्रकारच्या बँका कोणत्या कायद्याने काम करतात,
त्यांच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, व्यापारी बँकेचं कार्य काय आहे, सहकारी बँकेचं कार्य काय आहे. तर ह्या कन्सेप्च्युअल बाबी प्लस त्याच्याशी रिलेटेड काही फॅक्ट्स ह्या तुम्हाला एक्झॅक्टली कराव्या लागतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा टॅक्स सिस्टीम. आता टॅक्स सिस्टीमसुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं नाही स्पष्टपणे, बरोबर आहे, पण टॅक्स सिस्टीमवर क्वेश्चन्स येतात. मग टॅक्स सिस्टीम म्हणजे नेमकं काय, कर रचना कशी असते, भारतामधली कर रचना कशी आहे, त्याची संरचना कशी आहे, कोणकोणत्या टाईपचे टॅक्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये बघा गार नावाचा जो टॅक्स असतो ते काय आहे, GST. साधारणपणे आता GSTवर क्वेश्चन्स कन्फर्म येत राहतात, कारण हा नवीन आपल्यासाठी रिफॉर्म्स आहे. जरी 2017पासून आला तरी आपल्यासाठी एक प्रकारे हे फार महत्त्वाचा चेंज आहे आपल्या टॅक्स सिस्टीममधला. त्यामुळे GST संदर्भात तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. आणि खास करून GST काउन्सिल जे आहे ना, GST परिषद, तर काउन्सिलचा तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने म्हणजे अभ्यास करायचा की GST काउन्सिल काय असते, त्यामध्ये सदस्य कोण असतात, अध्यक्ष कोण असते, त्यामध्ये वोटिंग पॉवर काय असतो, है ना. अशा बऱ्याचशा बाबीत बघा अर्थशास्त्रामध्ये कर रचना. ठीक आहे ना. इंडस्ट्री, उद्योग हा एक चॅप्टर बघा आहे की ज्यामध्ये औद्योगिक धोरण भारतामध्ये 1948ला भारतातलं पहिलं औद्योगिक धोरण आलं बघा. मग 1948चं औद्योगिक धोरण ते अगदी 1991चं LPG पॉलिसी. LPG पॉलिसी म्हणजे पण एक प्रकारचं आपलं औद्योगिक धोरणच आहे, कारण इंडस्ट्रीयल जे स्ट्रक्चर आहे देशामधलं आणि त्याला जो प्रेफरन्स आपण देत असतो की गव्हर्नमेंट सेक्टर की प्रायव्हेट सेक्टर, बरोबर आहे. आणि त्या संदर्भातले जे मूळ धोरणं असतात ते धोरणं 1991पासून आपण बदलले. मग 1991 नंतरची पॉलिसी आणि 1991च्या आधीच्या पॉलिसीज, मग त्या पॉलिसीज नेमक्या काय आहेत, इंडस्ट्रियल ग्रोथसाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे. ठीक आहे ना. मग जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला याचा पण अभ्यास करावा लागेल बघा की सेज प्रकल्प असेल, है ना, NIMZ असतील, है ना, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग अँड इन्व्हेस्टमेंट झोन जो आहे, तर NIMZ तुम्हाला ते पाहा लागतील. ठीक आहे ना. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असतील, है ना. तर अशा टाईपचे काही पॉईंट्स. त्यानंतर उद्योगामध्ये बघा गुंतवणूक योजना ज्या असतील, ज्या नवीन नवीन आता योजना असतील बघा, जसं की समजा स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे, मुद्रा योजना आहे, त्याच्यानंतर मेक इन इंडिया आहे. तर इंडस्ट्रीशी रिलेटेड जे काही आहे तर ते तुम्हाला काय करायचं बऱ्यापैकी बघायचं आहे. मग ते हेवी इंडस्ट्रीज असो अथवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो. जसं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये जर पाहिलं तुम्ही तर MSME ॲक्ट 2006चा. मग MSME ॲक्टमध्ये काय होते बघा, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस. मग या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी गव्हर्नमेंटने नेमकं काय केलेलं आहे, त्यासाठी कोणत्या बँका आहेत, त्यांना लोन कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं जाते, अशा खूप साऱ्या बाबी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर लक्षात घ्या GDP आणि उद्योग, क्लिअर, यांचं जे रिलेशन आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल की GDPमध्ये उद्योग नेमकं काय ग्रोथ रेट आहे, उद्योगाचा प्रोग्रेस काय आहे त्याबद्दल. ठीक आहे ना. त्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे बघा महागाई, है ना, इन्फ्लेशन. तर महागाई म्हणजे नेमकं काय आणि महागाईचे प्रकार कोणते, हे प्रकार बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. प्रकार आपल्याला एक्झाममध्ये येतात लक्षात. आणि ही महागाई नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरण आणि महागाई निर्देशांक, महागाई नियंत्रित करण्यासाठीचं जे मौद्रिक धोरण आहे, बरं मौद्रिक धोरण हे तुम्ही ऑलरेडी बँकिंगमध्ये पाहताच, त्याचं थोडंसं व्यवस्थित रिलेशन लावायचं. आणि हे मौद्रिक धोरण आपलं चांगल्यात चांगलं व्हावं यासाठी अगदी रघुराम राजन यांनी जेव्हा RBIचे गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी उर्जित पटेल समिती स्थापन केली, त्या समितीच्या शिफारशी, असं बरंच काही तुम्हाला याच्यामध्ये डिस्कस करावं लागेल. ठीक आहे ना. आणि त्यानंतर महागाईचे निर्देशांक, ॲटलिस्ट 2 निर्देशांक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जसे की होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. या व्यतिरिक्त काही इंडेक्स आहेत पण हे 2 जरा जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर त्यामुळे त्या इंडेक्सचं पूर्ण पर्टिक्युलर तुम्हाला काय करायचं आहे बघा, अभ्यास करायचा. त्यानंतर कृषी अर्थशास्त्र, है ना, कृषी अर्थशास्त्र. मग याच्यामध्ये काय असते तर शक्यतो कृषीविषयक कार्यक्रम बघा तुम्ही. म्हणजे कार्यक्रम म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं आपल्याला की कृषी अर्थव्यवस्था म्हणजे अगदी बेसिक ॲग्रिकल्चरने आपल्याला बघायचं, है ना. जे BSc ॲग्री करतात ना त्या विद्यार्थ्यांना जसं ॲग्रिकल्चर असते तसं ॲग्रिकल्चर नाही, पीक पद्धती वगैरे त्याच्याशी आपल्याला काही फार आता काही प्रश्न येत नाहीत, बरोबर आहे. पण ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट हा पॉईंट महत्त्वाचा आहे की इंडियन गव्हर्नमेंटनी अगदी सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना, त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर आत्तापर्यंत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट काय करते लक्षात ना, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. मग त्यासाठी कोणकोणते कार्यक्रम आणले, कृषी नियोजन कशा प्रकारे केलं गेलं, कृषी विकास आणि हरितक्रांतीसुद्धा त्याच्यातलाच एक भाग आहे. कृषी विकास होण्यासाठी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट होण्यासाठी एक भाग आहे त्याच्यामधला हरितक्रांती. आणि खूप सारे पॉईंट आहेत लक्षात घ्या, है ना. मी म्हणेल तुम्हाला PL 480 पब्लिक लॉ 480 त्या माध्यमातून आपण अमेरिकेकडून जे अन्नधान्य आणायचो इथपासून
तर आत्तापर्यंतच्या ज्या सिंचनाच्या काही स्कीम असतील तिथपर्यंत आणि शेतकऱ्यांना मिळणारा विमा इथपर्यंत जेवढ्याही स्कीम आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या करायला पाहिजे. मानव विकास निर्देशांक स्पष्टपणे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला नाही, पण लक्षात घ्या याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात आणि प्रश्न येताना बस दोनच बाबी लक्षात घ्यायचा आहे. एक म्हणजे काय तर मानक म्हणजे काय तर मानव विकास निर्देशांक जे आहे तर हा नेमका कशा पद्धतीने काढला जातो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्यासाठी कोणते निकष वापरले जातात, कशाच्या आधारे, त्याला म्हणतो आपण मानक. बरोबर आहे. आणि देशांचा क्रम, मग त्यामध्ये भारताचा क्रम किती आहे, किती देशां मिळून आहे ना, किती देशांमधून तो क्रम काढलेला आहे, भारताच्या शेजारील राष्ट्र जे आहेत त्यांचे नेमकं क्रम काय आहेत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका यांचे काय क्रमांक आहेत, त्यानंतर ब्रिक्स देशांचे काय क्रमांक आहेत, असं बरंच काही तुम्हाला बघा मानव विकास निर्देशांकामध्ये लेटेस्ट निर्देशांकामध्ये काय करायला लागेल तुम्हाला ते पाहावं लागेल. ठीक आहे ना. दारिद्र्य व बेरोजगारी, मग दारिद्र्य व बेरोजगारी डिसाईड करण्यासाठी ज्या समित्या स्थापन केल्या त्या समित्या, दारिद्र्य बेरोजगारी नेमकं काय असते, त्याच्यामध्ये त्याचे प्रकार काय असतात, ठीक आहे ना, श्रमशक्ती म्हणजे काय, कन्सेप्च्युअली काय करायचं तुम्हाला ते समजून घ्यायचं. आणि फायनली बघा लोकसंख्या आहे ना, पॉप्युलेशन. मग पॉप्युलेशनमध्ये पण काही संकल्पना येतात आणि काही तज्ज्ञांची मतं असतील किंवा लोकसंख्या या संदर्भात गव्हर्नमेंटचं आपलं काय धोरण आहे तर ते लोकसंख्या धोरण जे आहे तर ते धोरणं असतील. अशा पद्धतीने बघा बरेचसे टॉपिक आहेत आणि हे जे टॉपिक आहेत ना हे टॉपिक आपल्याला मागे जे प्रश्न आत्तापर्यंत विचारले हे त्या आधारे या टॉपिकची अशी एवढी यादी होते. तर लक्षात घ्या, गोंधळून जाऊ नका. जे काही तुम्हाला सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबसच्या तुलनेत तुम्हाला काय करायचं आहे असे काही पॉईंट्स बघा इथे डिस्कस करायचे आहेत. बरोबर आहे. चला ओके असू द्या. लास्ट लेक्चरमध्ये जसं पाहिलं होतं बघा आपण पुस्तकं पाहिले होते. जर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जर आपण पुस्तक घ्यायचं म्हटलं तर तुम्ही देशले सरांचं भाग 1 डेफिनेटली घेऊ शकता. त्याचबरोबर 11वी-12वीचं बेसिक पुस्तक घ्यायचं बघा है ना, 11वी आणि 12वी 11वी-12वीचं जे पुस्तक असेल अर्थशास्त्र ते घ्यायचं आणि त्यातही लक्षात घ्या फक्त आणि फक्त स्थूल अर्थशास्त्र एवढंच वाचायचं, सूक्ष्म अर्थशास्त्र वाचायचं नाही, स्थूल अर्थशास्त्र वाचायचं. बरोबर आहे. चला ओके. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला हे पाहता येईल. ओके. त्याच्यानंतर बघा जर समजा तुम्हाला तरीसुद्धा वाचताना जर कठीणच जात असेल अर्थशास्त्र तर आपण या येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये अर्थशास्त्राची बॅच काय करतो सुरू करतो. ॲक्च्युली तसं पाहिलं तर राज्यघटना, अर्थशास्त्र आणि मुख्य परीक्षेचं मराठी व्याकरण अशी 3ही विषयांची एक बॅच राहणार आहे. जर कोणाला फक्त एका विषयाची बॅच करायची असेल तर तो एका विषयाची बॅच करू शकतो. ठीक आहे ना. एक 2-3 दिवसामध्ये आपलं ॲप ऑनलाईन येऊन जाईल. ॲक्च्युली ते प्ले स्टोअरवर आलेलं आहे पण अजून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. तर एक 4-5 दिवसामध्ये आपलं ते कंप्लीट होऊन जाईल आणि येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये होऊ शकते नेक्स्ट मंडेपासून आपली बॅच चालू होईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपली ही बॅच राहील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे पॉईंट्स मी सांगितलेले आहेत शक्यतो एवढे पॉईंट्स तुम्ही आधी क्लिअर करा. याबाहेर तुम्हाला प्रश्न येणारच नाहीत. बरोबर आहे. तर अशा टाईपमध्ये बघा ॲनालिसिस करून तुम्हाला काय करायचं आहे एवढ्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू राज्यघटना या विषयावर नेमके तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहेत ते. बरोबर आहे की शक्यतो त्याच्या बाहेर क्वेश्चन्स तुमचे जाणार नाहीत. ठीक आहे ना. पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण राज्यघटना. ठीक आहे ना. हे असं काही दिवस आपण 2-4 दिवस बघू आणि नंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आपण काय करू बघा प्रॅक्टिस करणं सुरू करू की एक्झॅक्टली तुम्हाला कोणते प्रश्न सॉल्व करायचे, कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. बरोबर आहे. त्याची प्रॅक्टिस आपण ते लाईव्ह लेक्चरमध्ये घेत जाऊ आपण रोज सायंकाळी. ठीक आहे. चला ओके डन. थँक्यू.